सध्या मी मुंबईतील वांद्रे किल्ला या ठिकाणी आहे। खरं तर या स्थळाला ऐतिहासिक वारसा आहे, ऐतिहासिक साक्ष देणारा हा किल्ला आहे आणि हा किल्ला आता काही कारणासाठी वादात सापडलाय। तुम्ही माझ्या या साईडला पाहू शकता, इथे ओली फेस्टिवल म्हणून एक कार्यक्रमाचं आयोजन केलंय। 14, 15 आणि 16 तारखेला या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण काल एक व्हिडिओ समोर आला आणि त्यात या किल्ल्यावरती, या वांद्रे किल्ल्यावरती दारू पार्टीचं आयोजन केल्याचं दिसलं आणि दारू विक्री इथे झाल्याचं कळून आलं। या संदर्भात आवाज उठवला ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे आणि अखिल चित्रे सध्या आपल्यासोबत आहेत। अखिलजी, प्रकरण नेमकं काय? आपण जर आता पाहिलं तर इथे आपण आहोत बँड्रा फोर्ट, वांद्रे किल्ला परिसरात आपण आहोत। खरं तर हे एखादं महाराजांच्या किल्ल्याप्रमाणे नाहीये, पण हे एक उपेक्षित किल्ला आहे मुंबईचा, जसं माहीम आहे किंवा इतर ठिकाणी। आता काय आहे, हे सरकारी पुरस्कृत आहे। आपण जर त्यांचे बॅनर नीट पाहिलेत, जर आपण ते दाखवलं पण प्रेक्षकांना, तर तिथे काय लिहिलंय, महाराष्ट्र टुरिझम प्रेझेंट्स। आता महाराष्ट्र टुरिझम हे महाराष्ट्र सरकारचं आहे। महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत या खात्याचे, ते जे काय राजकीय टुरिझम करत फिरत आहे, खरं तर त्यांनी याचं उत्तर देणं गरजेचं आहे की तुम्ही अशा प्रकारे एखाद्या हेरिटेज साईटवर परवानगी देता कशी। त्याच्यानंतर प्रश्न विचारणं गरजेचं आहे मुंबई महानगरपालिकेला। मुंबई महानगरपालिकेने ही भाड्यावरती जागा दिली, ही पब्लिक प्लेस आहे, हेरिटेज फॉर पब्लिक यूज असं ते मेन्शन्ड आहे त्या ग्रेड 2 मध्ये। हे इकडे सेक्युरिटी एवढी सगळी लावून हे त्याचे गेट बीट बंद करून घेतलेलं आहे। कोणी परवानगी दिली? कुठल्या अधिकाराने यांनी परवानगी दिली? आणि त्याहून कहर म्हणजे एक्साईज डिपार्टमेंट, आता त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे परवानगी आहे, नसेल तर त्यांनी ताबडतोब कारवाई करावी। कारण काल जेव्हा आमचे सहकारी इथे आलेले, तेव्हा मुंबई पोलिसांनी हस्तक्षेप केला इथल्या स्थानिक पोलीस स्टेशनने आणि याला सांगितलं की त्यांच्याकडे सगळ्या परवानग्या आहेत। तर सगळ्या परवानग्या मिळाल्या कशा? एक्साईज डिपार्टमेंटनी एखाद्या हेरिटेज जाग्यावरती दारू पार्टीचे लायसन्सच कसं काय दिलं? खरं तर जर हे पैसे घेऊन जर हे लायसन्स वगैरेचा प्रकार झाला असेल तर त्या जे कोण अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे। आणि दुर्दैवाने म्हणा की इथले जे कोण आमदार आहेत, माननीय आशिष शेलारजी, ते राज्याचे सांस्कृतिक मंत्री आहे। रोज सकाळ संध्याकाळ ते विरोधकांना, सगळ्यांना हिंदुत्व संस्कृतीचं ढोल बडवत असतात, संस्कृती कशी जपायची, भारतीय जनता पार्टीकडनं शिका वगैरे वगैरे त्यांचं चालू असतं। या प्रकारची संस्कृती जपतायत का ते? सांस्कृतिक मंत्री असताना त्यांच्या विभागात काय चालू आहे? रात्री दारू पार्टी चालू आहे आणि हे सलग 2 दिवस चालू आहे। त्यांना माहित नाही कोणाच्या आशीर्वादाने हे चाललंय। त्यांनी आपल्या माध्यमातून जनतेसमोर येऊन ह्याचा खुलासा करणं गरजेचं आहे। आता अमित साटम पण असं म्हणाले की मग ठाकरेंच्या काळात, ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात जे काही चुकीच्या गोष्टी झाल्या असतील, मग त्याला संयुक्त त्या गोष्टी संयुक्त विद्यमानाने झाल्या का, असं त्यांनी प्रतिप्रश्न केला। काय चुकीच्या गोष्टी झाल्या? काय चुकीच्या गोष्टी झाल्या? नुसतं आहे ना बोलबच्चनगिरी अमित साटमनी करू नये। काय आहे ना, ते स्वतःचं पहिलं बघा की काय त्यांनी केलंय। इकडे आमदार तुमचा, मंत्री आहेत ते सांस्कृतिक मंत्री आहेत, महाराष्ट्र टुरिझम म्हणजे महाराष्ट्र सरकारचं आलं, शंभूराज देसाई ते तुमचेच मंत्री आहेत, तुमच्या त्या गठबंधन मधले। मग उत्तर कोण देणार? दारूची पार्टी इथे झाली, खरं की खोटं? खरं। परमिशन हेरिटेज साईटवर मिळू शकत नाही, ती मिळाली, खरं की खोटं? खरं। मग ह्याचं उत्तर कोणी देणार? हे हिस्ट्रीमध्ये काय जातात मागे? तुम्ही इथे आता सांगा ना वर्तमानात काय आहे ते। तुम्ही आता म्हणता की एक्साईजनी परमिशन दिली, एक्साईज डिपार्टमेंट आलेल्या आतमध्ये, तर काय चौकशी, काय नेमकं करणार आहे तुम्हाला माहिती आहे का? बघू, मी सकाळीच आवाहन केलं होतं, संबंधित जे कोण अधिकारी आहे, संबंधित जे काही विभाग आहेत त्यांना टॅग केलेलं माझ्या ट्विटच्या माध्यमातून, आणि त्यांनी कारवाई करावी अशी अपेक्षा आहे। आता ते कारवाई करतील नाही करतील, कारण सध्या काय आहे, एक नवीन ट्रेंड झालाय। कुठच्याही विषयावर बोललं, इलेक्शन कमिशनवर बोललं तर भारतीय जनता पार्टी बोलते, लाडकी बहीणवर काय बोललं तर सरकार नाही बोलत, भारतीय जनता पार्टी बोलते। आता या ओली फेस्टवर इकडे दारूची पार्टी झाली, त्याच्याबद्दल बोलतोय, तुम्ही बोलता ते अमित साटम, ते भारतीय जनता पार्टीचे परत काय ते अध्यक्ष आत्ताचे मुंबई अध्यक्ष, ते आले बोलायला। भारतीय जनता पार्टी सगळ्या चुकीच्या गोष्टींवर पांघरून घालण्यासाठी पुढे पुढे का असते? तुमचं असं म्हणणं आहे ना, त्यांनी आरोप केलं की मुंबई महानगरपालिकेची निवडणूक समोर बघून आम्ही आरोप करतोय म्हणून। मग मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे म्हणून अशा प्रकारचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केलाय का? पहिलं 10,000 रुपये देऊन एक राज्य निवडून आलं, त्याच्यानंतर लाडकी बहीण म्हणून पैसे टाकून 3,000 रुपये ते आलं, आता काय दारू देऊन आणायचंय का तुम्हाला? मग तुम्ही तसं केलं असं आम्ही म्हणावं का तुम्ही डोळे झाक करून बसलेले आहेत? इकडचे तुम्ही मंत्री, तुमचे माजी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे आशिष शेलारजी उर्फ कुरेशी साहेब, हे इथलेच आहेत ना। मग ते इथलेच असताना त्यांना माहित नाही 2 दिवस इथे कार्यक्रम चालू आहे। अच्छा ठीक आहे, आपण मान्य करू, त्यांना माहित नव्हतं।
आता सकाळपासून वादंग झालंय, सगळ्या महत्वाच्या राजकीय नेत्यांनी याच्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यांना आता कळलं ना, मग आता ते काय करणार आहे याच्यावर त्यांनी तुमच्या माध्यमातून जनतेला सांगावं. आणखी एक गोष्ट म्हणजे मध्यंतरी एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की गड किल्ल्यांवरती नमो टुरिझम सेंटर्स नावाच्या काही गोष्टी सुरू करणार आहेत. एकीकडे गड किल्ल्यांवरती नमो टुरिझम सेंटर्स आणि आता या गड किल्ल्यावरती दारू पार्टी. कसं पाहता तुम्ही याच्याकडे? काय आहे, हे सगळे जे शासकीय अधिकारी आहेत ना, हे झोपलेले आहेत. दारू पार्टीची परवानगी सर्रास देतात आणि या मंत्र्यांचं काही नियंत्रण त्याच्यावर राहिलेलं नाहीये. ठीक आहे, आणि उगीच काहीतरी नमो हे करणार ते करणार गड किल्ल्यावर. पहिलं जे गड किल्ले आहे ना त्याचं संवर्धन करा नीट. ते आपले जे गड किल्ले त्याचं संवर्धन तर तुमच्याकडनं नीट होत नाही. नको त्या बाता नुसते मारत असता. ते नमो नाव देऊन काय त्याची काय परिस्थिती उंचावणार आहे काय, तिथली सुखसुविधा वाढणार आहे? अशा प्रकारे तुम्ही जर गड किल्ल्यांवर दारू पार्टी ठेवणार असाल तर तुमच्याकडनं काय अपेक्षा ठेवायची महाराष्ट्राच्या जनतेने? दुसरं म्हणजे सर, आता मला अर्धा तास झाला मी इकडे आलोय, आतमध्ये सोडत नाहीत, तुम्ही सुद्धा गेटवरती, पण आतमध्ये आपल्याला सोडत नाहीयेत का? कारण आता हे त्यांच्या मालकी, सॉरी मी बोलणार होतो बापाची प्रॉपर्टी झाली आहे, मालकी प्रॉपर्टी सारखे वागतायत ना. महानगरपालिकेला मुळात असं काय अधिकार आहे त्यांना असे भाड्यावर द्यायची तर ते फक्त त्यांच्या कार्यक्रमानिमित्त देऊ शकतात. ते पण शास्त्रीय कार्यक्रम, म्हणजे शास्त्रीय गाण्यांचा कार्यक्रम आहे का? ऐकताय ना तुम्ही कुठले गाणे चालू आहे इथे, रॉक बँड, ते पण ठीक आहे, होऊ देत. समजा तुम्हाला इकडे सांस्कृतिक कल्चरल कार्यक्रम घ्यायचा, पण हे दारू कुठून आलं? उद्या तुम्ही रेव पार्टी कराल इथे, ड्रग्ज आणाल, ते पण शासन पुरस्कृत. आपण पाहिलं आपल्यासोबत अखिल चित्रे होते, त्यांनी आशिष शेलार असतील, अमित साटम असतील यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केलेला आहे. आणि ही जी या किल्ल्यावरती जी काही पार्टी झाली त्यात दारू विक्री झाली कशी, दारू ची परवानगी कशी देण्यात आली, याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन जाधवांसह मी संकेत वरख, न्यूज 18 लोकमत, मुंबई.